नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहोत. बघा मित्रांनो, कालच्या क्लासमध्ये आपण काही भरपूर गोष्टी शिकल्या. त्याच गोष्टींचा वापर करून आज आपल्याला भरपूर प्रश्न घ्यायचे आहेत. तर चला जास्त वेळ न वाया घालवता आपण आपल्या प्रश्नांकडे वळू. बघा मित्रांनो, हे प्रश्न आहेत, एक मी करतो आणि एक तुम्हाला करून दाखवायचे आहे. तर पहिला प्रश्न तर फार सोपीच आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की एक आपल्याला नाव लक्षात ठेवायचं, तो म्हणजे काय तर इजोटी. ई कितव्या नंबरवर तर 5व्या नंबरवर, जे 10व्या, ओ 15व्या, टी 20व्या आणि वाय 25व्या नंबरवर. इथं पण तसंच आहे. सर्वात आधी करायचे काय आहे आपल्याला, तर सर्वात आधी अक्षरांना नंबरिंग करायचं आहे. तर आपण नंबरिंग करू. ई कितव्या नंबरवर तर 5व्या नंबरवर, जे 10व्या नंबरवर, ओ 15व्या नंबरवर आणि टी 20व्या नंबरवर. मग त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथे बघायचं आहे की पॅटर्न कोणता फॉलो होत आहे. तर बघा पाहूनच दिसते की आपल्याला इथे 5च्या फाळात दिसत आहे डायरेक्ट. 5 एक 5, 5 2 10, 5 3 15, 5 24, 5 5 25, म्हणजे इथे 25 येणारच. तर इथे मी 25 लिहून घेतो. मग मला सांगा 25व्या नंबरवर कोणता अक्षर येते, तर तुम्ही म्हणाल की वाय. तर आपला उत्तर काय राहील, वाय. हा तर फार सोपी होता. हा तुम्हाला करून दाखवायचा आहे. एकदा ट्राय करा लवकर. सर्वात आधी काय करायचं आहे, तर आपल्याला नंबरिंग करायचं आहे. नंबरिंग करू. ए कितव्या नंबरवर येते, पहिल्या. सी 3. एफ. एफ कसं लक्षात ठेवते, फिक्स 6. फिक्स 6 म्हणजे एफ 6व्या नंबरवर. जे जे बघा तिथे इजोटीमध्ये, जे कितव्या 10व्या नंबरवर. ओ ओ कितव्या नंबरवर तर 15व्या. मग आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इथे पॅटर्न बघायचा आहे. बघा याच्यात एक मध्ये जर आपण 2 जोडला तर आपल्याला किती, 3 मिळतात. बघा 3 मध्ये 3 जोडला तर 6 मिळतात. 6 मध्ये +4 केला तर किती, 10 मिळतात. आणि 10 मध्ये +5 केला तर किती, 15 मिळतात. मग मला सांगा इथे कोणता पॅटर्न फॉलो होताना दिसत आहे. बघा प्रत्येक वेळेस एक जास्तचा नंबर प्लस होत आहे. बघा इथे 2 प्लस झाला तर इथे 3 झाला, मग इथे 4 झाला, मग इथे 5 झाला. तर येणाऱ्या याच्यात किती होईल, तर +6 होणार. किती होणार, +6 होईल. इथे +6 करू. कशात +6 करायचे आहे, तर 15 मध्ये. 15 मध्ये +6 केल्यानंतर किती मिळणार आपल्याला, 21. बरोबर आहे. मग मला सांगा 21व्या नंबरवर कोणता अक्षर येतोय, तर तुम्ही म्हणाल की यू. कसे पाठांतर करायचे, तर ते मी मागच्याच क्लासमध्ये सांगितले, तर मी इथे तेवढं काही डिटेलमध्ये घेणार नाही. तर 21व्या नंबरवर काय येते, तर यू. यू हाच आपला काय राहील, तर आन्सर राहील. हा प्रश्न बघा, याला ट्राय करून बघा एकदा लवकर थोडं. समजत आहे की नाही. सर्वात आधी काय करायची, तर नंबरिंग. मग त्याच्यानंतर कोणता पॅटर्न फॉलो होत आहे, तर तो बघायचा आहे आपल्याला. बघा इकडे बी. बी कितव्या नंबरवर येतो, तर दुसऱ्या. ई 5व्या, आय 9व्या आणि एन कितव्या, तर 14व्या. बरोबर आहे. मग पॅटर्न कोणता फॉलो होत आहे बघू आपण. बघा 2 मध्ये 3 जोडला तर किती, 5 मिळतात. 5 मध्ये किती, 4 जोडला तर 9 मिळतात. आणि 9 मध्ये 5 जोडला तर किती, 14 मिळतात. म्हणजेच बघा पॅटर्न कसा वरच्या सारखाच हा पण पॅटर्न फॉलो होत आहे. आधी 3 प्लस झाला, मग 4 प्लस झाला, मग 5 प्लस झाला, मग त्याच्यानंतर किती, तर 6 प्लस होणार. बरोबर आहे. 6 प्लस कोटी करायची आहे, तर 14 मध्ये. 14 मध्ये 6 प्लस करू तर किती होणार, 20. मग मला सांगा 20व्या नंबरवर काय येते, तर बघा इथे ई जोटी मध्ये 20व्या नंबरवर. आणि टी ला कसं लक्षात ठेवायचं, T20ची मॅच. तर 20व्या नंबरवर कोणता अक्षर येते, तर टी. टी हा आपला राईट आन्सर राहील मित्रांनो. बघा लिहून घ्या एकदा हे, त्याच्यानंतर पुढचे प्रश्न बघू.
चला या आता पुढचे प्रश्न बघू. बघा, अशा पद्धतीचे सुद्धा मी काल एक किंवा दोन प्रश्न घेतले होते वाटते. आता आपण डिटेलमध्ये थोडा बघू ह्या प्रश्नांना. सर्वात आधी करायची काय आहे तर आपल्याला नंबरिंग. पण अशा प्रश्नात नंबरिंग करताना नाही का आपल्याला सर्वात आधी जे पहिला लेटर आहे, तर बघा ह्या प्रश्नामध्ये पहिला लेटर पहिल्या लेटर सोबतच कम्पेअर होणार आणि दुसरा लेटर दुसऱ्या लेटर सोबतच कम्पेअर होणार. आधी आपण पहिल्या लेटरला नंबरिंग करत नेऊ, मग त्यानंतर दुसऱ्या लेटरला नंबरिंग करू. बघा, ई ई कितव्या नंबरवर येते तर 5व्या, जी 7व्या, आय 9व्या आणि के 11व्या. बरोबर आहे. आता बघू याच्यात कोणता पॅटर्न फॉलो होत आहे. बघा, 5 मध्ये 2 प्लस केल्यावर 7 येतात. बरोबर आहे. 7 मध्ये 2 प्लस केल्यावर 9 आणि 9 मध्ये 2 प्लस केल्यावर 11. मग पुढे पण हाच पॅटर्न फॉलो होणार, म्हणजे पुढे पण +2 होणार. मग 11 मध्ये 2 प्लस केल्यावर किती भेटणार आपल्याला 13 आणि 13व्या नंबरवर काय येतो तर एम. बरोबर आहे. म्हणजे इकडचा पहिला लेटर आपल्याला मिळाला. मग त्याच्यानंतर आता मी दुसऱ्या लेटरला नंबरिंग करायला सुरुवात करतो. बघा काय करायचे आहे, आधी पहिल्या नंबरला म्हणजे पहिल्या लेटरला नंबरिंग करायचे आहे, मग त्याच्यानंतर दुसऱ्याला पकडायचे आहे. बघा, क्यू क्यू कितव्या नंबरवर येतो तर 17, एस 19, यू 21 आणि डब्ल्यू 23. बरोबर आहे. आता पॅटर्न बघू. बघा, 17 मध्ये 2 प्लस केला तर किती 19 येतात. 19 मध्ये 2 प्लस केला तर किती 21 येतात आणि 21 मध्ये 2 प्लस केला तर किती 23 येतात. म्हणजे मग पुढे पण 2 प्लस होणार. कशात तर 23 मध्ये. 23 मध्ये जर 2 ऍड केला तर किती मिळणार आपल्याला 25. आणि 25व्या नंबरवर कोणता शब्द म्हणजे लेटर येतो तर वाय. म्हणजेच आपला दुसरा शब्द राहील तो म्हणजे वाय. हाच आपला आन्सर राहील. बघा एकदा चांगल्याने. ठीक आहे. दुसरा एकदा तुम्ही ट्राय करा, मग त्याच्यानंतर मी समजावून सांगतो. जसं आपण वरचं सोडवलं तसंच आपल्याला खालच्या पण सोडवायचं आहे. सर्वात आधी पहिला लेटर घ्यायचा आहे सर्व याच्यातलं, त्याला नंबरिंग करायचं आहे. मग त्याच्यानंतर कोणतं पॅटर्न फॉलो होत आहे ते बघायचं आहे. तशासारखंच मग दुसऱ्याला पण करायचं आहे. ठीक आहे. चला या बघू. बघा, सर्वात आधी मी पहिला नंबर धरतो, लेटर धरतो आणि त्याला नंबरिंग करतो. एल एल कितव्या 12व्या नंबरवर, के के कितव्या 11व्या नंबरवर, जे 10व्या नंबरवर, आय 9व्या नंबरवर. बघा, तर आपल्याला येथे पॅटर्न काही कमी होत जाताना दिसतो. म्हणजेच 12तून 11 गेलं म्हणजे किती 1 मायनस होत आहे. 11तून 10 गेले म्हणजे इथं पण 1 मायनस होत आहे. बरोबर आहे. 10तून 9 गेले म्हणजे इथं पण 1 मायनस होत आहे. मग पुढे पण काय 1 मायनस होणार. तर किती 9 मधून 1 गेला किती राहतो तर 8. आणि 8व्या नंबरवर कोणता लेटर येतो तर एच. बरोबर आहे. 8व्या नंबरवर एच येतो. मग आपल्याला काय धरायचं आहे तर मग आपल्याला सेकंड लेटर धरायचं आहे. सेकंड लेटरला नंबरिंग करू. बघा, एम कितव्या नंबरवर तर 13व्या नंबरवर, एन 14व्या नंबरवर, ओ 15व्या नंबरवर आणि पी 16व्या नंबरवर. बरोबर आहे. बघा आता पॅटर्न कोणता फॉलो होत आहे. 13 मध्ये जर आपण 1 ऍड केला तर किती 14 मिळतो. 14 मध्ये 1 ऍड केला तर 15 मिळतो आणि 15 मध्ये 1 ऍड केला तर किती 16 मिळतो. म्हणजे +1 चा पॅटर्न होत आहे. म्हणजे पुढे पण काहीतरी 1 प्लस होणार, पण हा आपला कोणता तर सेकंड लेटर साठी आहे. पुढे +1 होणार कशात तर 16 मध्ये. 16 मध्ये 1 जोडला तर किती येणार 17. बरोबर आहे. आणि 17व्या नंबरवर कोणता लेटर येतो तर क्यू. बघा, हे पाठांतर कसे करायचे तर मी आधीच सांगितलं तुम्हाला. नसेल झाले पाठांतर तर आणखी एकदा तो पहिला क्लास बघा आणि हे सर्व काही पाठांतर करून घ्या. चांगल्या ट्रिकच्या माध्यमाने मी सांगितलं. आता इथे टाइम वेस्ट करून काही अर्थ नाही मित्रांनो, म्हणून मी थोडा लवकर घेतो. पण आय होप तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत आहे. तर आपला आन्सर काही राहणार मित्रांनो तर HQ हा आपला आन्सर राहणार. बघा, लिहून घ्या हे सर्व काही. आणि बघा, हा खालचा फार चांगला प्रश्न आहे मित्रांनो. बघा,
वरती प्लस होत आहे म्हणजे सेकंड लेटरला प्लस होत आहे आणि फर्स्ट लेटरला काही तर मायनस होत आहे. आणि हे सर्व काही कोणत्या नाही कोणत्या पेपरमध्ये आलेले प्रश्न आहेत मित्रांनो, हे काही माझ्या हाताने तयार केलेले प्रश्न नाहीत. लिहून घ्या एकदा. बघा मित्रांनो, प्रश्न काय म्हणतो, PSI मुख्य 2012 मधला प्रश्न आहे. असे प्रश्न दिसले तर सर्वात आधी तुम्हाला काय सांगितलं मी, का सर्वात आधी आपल्याला करायची काय आहे तर नंबरिंग. सर्वात आधी कोणत्या तर फर्स्ट लेटरची म्हणजे पहिल्या लेटरची नंबरिंग करायची आहे. तर बघा, डब्ल्यू कितव्या नंबरवर येतो तर 23, एस 19, पी 16, एल 12. बरोबर आहे. मग आता याच्यात काय बघायचं आहे तर कोणता पॅटर्न फॉलो होत आहे ते बघायचं. बघा, गोष्टी कमी म्हणजे नंबर कमी कमी होत जात आहे म्हणजे काय येणार तर हे मायनस होत आहे. तर बघा, 23 मधून 19 गेले तर किती 4 म्हणजे मायनस इथे 4 होत आहे. बरोबर आहे. एक मिनिट मित्रांनो, मायनस, हा बरोबर आहे. बघा, 23 पैकी 19 गेले किती -4. मग 19 पैकी 16 गेले तर किती -3. 16 पैकी 12 गेले तर किती -4. मग बघा पॅटर्न कोणता दिसत आहे, आधी -4 होत आहे मग -3 होत आहे, मग काय -4 होत आहे तर मग पुढे कोणता पॅटर्न फॉलो होईल तर मग पुढे कोणता होईल तर मग -3 होणार. बघा, पॅटर्नच दिसून येत आहे आपल्याला, आधी -4 मग -3 मग -4 मग काय होणार -3 होणार. बरोबर आहे. मग 12 मधून 3 गेले किती राहणार 9. बरोबर आहे. 12 मधून 3 गेले 9 आणि 9व्या नंबरवर काय येते तर आय. बघा, हे एकदा क्लिअर करून घ्या, हे थोडं डिफिकल्ट प्रश्न आहे. बघा, सर्वात आधी काय करा, नंबरिंग केली आपण, बघितलं 23 मधून 19 गेली तर किती -4 होत आहे. मग 19 मधून 16 गेले तर किती -3 होत आहे. मग 16 मधून 12 गेले तर किती -4 होत आहे. बघा, मग पॅटर्न कोणतं दिसत आहे आपल्याला, -4 -3 -4 मग पुढे काय होणार -3. 12 मधून 3 गेले 9 राहिले आणि 9व्या नंबरवर येतो आय. आता पुढची याला नंबरिंग करू. बघा, ई कितव्या नंबरवर येतो तर 5व्या, जी 7व्या, जे 10व्या आणि एन 14व्या. बरोबर आहे. आता पॅटर्न बघू. आता बघा, संख्या मोठी मोठी होत आहे म्हणजे प्लस होत जात आहे. 5 मध्ये 2 जोडला तर किती 7 मिळतात. 7 मध्ये 3 जोडला तर किती 10 मिळतात आणि 10 मध्ये 4 जोडला तर किती 14 मिळतात. बघा, एक एक नंबर अधिकचा प्लस होत आहे म्हणजे इकडे पुढे काय तर पुढे 5 प्लस होणार. बघा, 14 मध्ये किती 5 प्लस करू तर किती येणार 19. बरोबर आहे. आणि 14 मध्ये 5 जोडला किती आला 19 आणि 19व्या नंबरवर काय येतो तर 19व्या नंबरवर येतो एस. म्हणजे आपला आन्सर राहणार मित्रांनो IS. बघा, एकदा हा चांगल्याने प्रश्न, फार चांगला प्रश्न आहे. समजलं. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो तर, आणि सोडवायचा प्रयत्न करा. सर्वात आधी काय करू तर सर्वात आधी पहिल्या अक्षराला नंबरिंग करू. जे पहिलं अक्षर येत आहे त्यांना सर्वांना आपण नंबरिंग करू. तर बघा, ए कितव्या नंबरवर पहिल्या, ई 5व्या, आय 9व्या, क्यू 17व्या आणि यू 21. बरोबर आहे. आता बघा, सर्व संख्या मोठ्या होत आहेत म्हणजे प्लस होत आहे. 1 मध्ये किती जोडू 4 जोडू तर किती 5 मिळणार. बरोबर आहे. 5 मध्ये किती 4 जोडू तर 9 मिळणार. मग पुढे पण काय हाच पॅटर्न फॉलो होणार, +4 होणार. बघा, 9 मध्ये किती +4 जोडू, 9 मध्ये +4 जोडला तर किती होणार 13 आणि 13 वर काय येतो तर 13 वर येतो एम. आणि पुढे पण चेक करू की हा पॅटर्न तोच फॉलो होत आहे की नाही. बघा, 13 मध्ये +4 केला तर किती 17 आणि 17 मध्ये +4 केला तर किती येणार 21. बरोबर आहे. म्हणजे पहिला लेटर आपला काय येणार तर एम. मग आता दुसऱ्याला नंबरिंग करू. बघा,
के कितव्या नंबरवर येते तर 11व्या, ओ 15, एस 19. बघा याला पण पुढे नंबरिंग करू. ए पहिल्या नंबरवर आणि ई हा कितव्या तर 5व्या नंबरवर. बरोबर आहे. मग बघा किती म्हणजे अक्षर मोठे होत जात आहेत. बरोबर आहे. हा तर बघा 11 मध्ये किती जोडू तर 15 मिळणार आपल्याला +4. बरोबर आहे. 15 मध्ये किती जोडू तर बघा 15 मध्ये 4 जोडू तर भेटणार 19. 19 मध्ये 4 जोडला तर किती मिळणार सांगा. 19 ने 4 किती होणार तर 23. बरोबर आहे 23. आणि 23व्या नंबरवर काय येतो तर 23व्या नंबरवर येतो डब्ल्यू. आता तुम्हाला पुढे प्रश्न पडला असेल की ठीक आहे इथपर्यंत तर +4 होत आहे, मग पुढे काय तर बघा मी 23 मध्ये 4 जोडतो. 23 मध्ये काय तर 4 जोडतो तर मला मिळते 27. पण 27व्या नंबरवर कोणताच अक्षर नाही आहे आपल्या इंग्लिश अल्फाबेटमध्ये. बरोबर आहे. 26व्या नंबरवर आहे झेड. बरोबर आहे. मग अशी नंबरिंग आली तर काय करायचे पुढे जायचं झेड पासून मग काही ए ला चालू करायचं. मग 28 वर बी येणार. बरोबर आहे. 29 वर सी येणार. समजलं ना. तर ते तसं पुढे जाऊ. म्हणजेच इथे काय समजायचं आपण तर ए कितव्या 27व्या नंबरवर आहे. बघा 23 मध्ये +4 केला तर किती 27 आला. पण आपल्याकडे अल्फाबेट म्हणजे लेटर किती आहेत 26च आहेत. मग त्याच्या पुढून आणखी डबल चालू करायचे ABCD पासून. म्हणजेच 23 मध्ये 4 जोडला तर 27 म्हणजे ए आला. बरोबर आहे. मग 27 मध्ये 4 जोडू किती येणार बघा. 27 मध्ये +4 म्हणजे 31. 31 बरोबर आहे. म्हणजे 31व्या नंबरवर काय येणार तर ई. मग आपला आन्सर काय राहणार तर बघा मित्रांनो आपला आन्सर येणार MW. फार चांगले प्रश्न आहेत मित्रांनो आणि पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करणारे प्रश्न आहेत. असेच मी प्रश्न घेतलेले आहेत की जेणेकरून तुमचे सर्व काही जे कॉन्सेप्ट आहेत ते चांगल्या पद्धतीने पूर्ण क्लिअर झाले पाहिजेत. तर हे लिहून घ्या. चला या मित्रांनो बघू आता पुढचा प्रश्न. बघा मोठा प्रश्न पाहून घाबरायची गरज नाही. आपल्याला ज्या गोष्टी माहीत आहेत त्याच गोष्टी स्टेप बाय स्टेप फॉलो करत न्यायच्या आहेत आपल्याला. मग इथे काय करायचे बघा 3 अक्षरी आहे. घाबरायची काही गरज नाही. आपल्याला सर्वात काय करायचे पहिल्या अक्षरासोबत कम्पेअर करायचे. म्हणजे सर्वात आधी नंबरिंग करून त्याच्यात कोणता पॅटर्न फॉलो होत आहे ते करायचे आहेत. मग नंतर काय करू मग दुसरा लेटर घेऊ मग तिसरा लेटर घेऊ. पहिला मी ह्या पहिल्या नंबरला म्हणजेच पहिल्या लेटरला नंबरिंग करतो. बघा सी कितव्या नंबरवर येतो तर तिसऱ्या. एफ हा कितव्या नंबरवर येतो तर 6व्या. आय कितव्या नंबरवर येतो तर 9व्या. बरोबर आहे. मग याच्यात कोणता पॅटर्न फॉलो होत आहे ते बघू. बघा संख्या मोठी मोठी होत आहे म्हणजे प्लस होत आहे. 3 मध्ये 3 जोडला तर किती 6 येतात. बरोबर आहे. 6 मध्ये 3 जोडू तर किती 9 येणार. बरोबर आहे. म्हणजे साहजिकच आहे की 3चा पॅटर्न फॉलो होत आहे म्हणजे +3 होत आहे म्हणजे पुढे पण जाऊन किती +3च होणार. बघा +3. 9 मध्ये 3 जोडला तर किती येतात 12. बरोबर आहे. आणि 12व्या नंबरवर कोणता अक्षर येतो तर तुम्ही म्हणाल की एल. म्हणजे पहिला लेटर हा काय राहील आपला तर एल. बरोबर आहे. मग आता काय करायचं आहे आता आपल्याला दुसऱ्या लेटरला नंबरिंग करत जायचं आहे. बघा आता दुसरा लेटर पकडू. याच्यातला दुसरा याच्यातला पण दुसरा आणि याच्यातला पण दुसरा. बरोबर आहे. बघा जी कितव्या नंबरवर येतो तर 7व्या. जे 10व्या आणि एम 13व्या. आता याच्यात पॅटर्न कोणता फॉलो होत आहे तर ते बघू. बघा नंबर मोठे होत चालले आहेत म्हणजे प्लस होणारच. 7 मध्ये 3 जोडू तर किती 10 मिळणार. 10 मध्ये 3 जोडू तर किती 13 मिळणार. बरोबर आहे. वरती पण 3 म्हणजे +3च होत आहे म्हणजे तोच पॅटर्न फॉलो होत आहे. म्हणजे पुढे पण काय येणार तर +3च येणार. बरोबर आहे. मग 3 कशात जोडू 13 मध्ये 3 जोडू तर किती 16 होणार. आणि 16व्या नंबरवर कोणता लेटर येतो तर कोणता पी. बरोबर आहे. म्हणजे दुसरा पण लेटर भेटला आपल्याला तो काय तर पी. बरोबर आहे. आता मग काय पकडणार आपण पकडणार आता तिसरा लेटर. बरोबर आहे. तिसरा लेटर बघा इथचा पण तिसरा इथचा पण तिसरा आणि इथचा पण तिसरा. बघा के
के कितव्या नंबरवर येतो? 11व्या नंबरवर. एन कितव्या नंबरवर येतो? तर 14व्या नंबरवर. क्यू किती? तर 17व्या नंबरवर. तर आता याच्यात पॅटर्न बघू आपण. बघा, नंबर मोठे मोठे होत जात आहेत, म्हणजेच काय? तर प्लस होत जात आहे. तर 11 मध्ये 3 जोडू तर किती? 14 मिळणार. 14 मध्ये 3 जोडू तर किती? 17 मिळणार. म्हणजे येथे पण प्लस 3चा पॅटर्न फॉलो होत आहे. म्हणजे पुढे पण काय होणार? तर पुढे पण प्लस 3च होणार. ते प्लस 3 कशात होणार? तर 17 मध्ये होणार. कशात होणार? तर 17 मध्ये होणार. तर 17 मध्ये प्लस 3 करू, किती मिळणार आपल्याला? तर 20. बरोबर आहे. 17 मध्ये प्लस 3 करू तर किती मिळणार? 20. आणि 20व्या नंबरवर कोणता लेटर येतो? तर 20व्या नंबरवर हा टी येतो. तर बघा मित्रांनो, किती सोपे आहे. आपला आन्सर किती येईल? LPT. बघा एकदा चांगल्याने. सर्वात आधी काय केलं? फर्स्ट लेटर म्हणजे पहिला अक्षर पकडत गेलो आणि त्याच्यात कम्पेअर करत गेलो. मग त्याच्यानंतर दुसरा पकडलो, त्याला नंबरिंग केलो आणि त्याच्यात कोणता पॅटर्न फॉलो झालं ते पाहिलो. मग तिसरा पकडलो, मग तिसरा पकडल्यानंतर आपण त्याला नंबरिंग केलो आणि त्याच्यानंतर मग कोणता पॅटर्न फॉलो होत आहे त्या पॅटर्ननी आपण गेलो. बघा, तर आपल्याला आपलं उत्तर मिळालं. समजलं? फार इझी आहे ना? लिहून घ्या एकदा. तर चला या मित्रांनो, पुढचे प्रश्न बघू आता आपण. बघा, प्रश्न फार सोपे आहेत आणि करायचे कसं कसं काय ते सर्व काही तुम्हाला समजलंय. तर मी एक काम करतो, हा जो वरचा प्रश्न आहे तो मी एकदा सांगून देतो आणि हा खालचा प्रश्न तुम्हाला करायचा आहे. तर बघा, सर्वात पहिला काय करायचं आहे? तर पहिला जो अक्षर आहे किंवा लेटर आहे त्याला पहिल्यासोबतच नंबरिंग देऊन कम्पेअर करायचं आहे. तर बघा, ओ कितव्या नंबरवर येतो? तर 15व्या नंबरवर. पी 16व्या नंबरवर. क्यू 17व्या नंबरवर. आणि आर कितव्या? तर 18व्या नंबरवर. बरोबर आहे. मग आता याच्यात कोणता पॅटर्न फॉलो होत आहे तर बघू. आता बघा, याची काही काही गोष्टीत आपल्याला लॉजिक लावायची गरज पाहिजे. आता प्रत्येक वेळेस यारो देऊन कोणता पॅटर्न आपल्याला दिसत आहे ना? बघा, 15, 16, 17, 18 म्हणजे प्लस 1 होत आहे. तर मग पुढे काय होणार? पुढे 19 येणार. आणि आपल्याला माहित आहे 19व्या नंबरवर कोणता लेटर येतो? तर एस. बरोबर आहे. मग आता पुढच्या बघू. बघा, टी. टी कितव्या नंबरवर येतो? तर 20व्या. यू 21व्या. व्ही 22. डब्ल्यू 23. आता इथं पण बघा, आपल्याला डायरेक्ट पॅटर्न दिसत आहे. 20, 21, 22, 23. मग पुढचा लेटर काय येणार? तर पुढचा लेटर येणार 24वा. बरोबर आहे. आणि 24व्या नंबरवर काय येतो? तर 24व्या नंबरवर येतो एक्स. बरोबर आहे. आता मग पुढच्या बघू. बघा, ई. ई कितव्या नंबरवर येते? तर 5व्या नंबरवर. एफ 6व्या नंबरवर. जी 7व्या नंबरवर. आणि एच 8व्या नंबरवर. बरोबर आहे. बघा, इथं पण डायरेक्ट पॅटर्न दिसत आहे. 5, 6, 7, 8. मग पुढच्या येणारा काय येणार? तर 9 नंबर येणार. आणि आपल्याला माहिती आहे 9व्या नंबरवर काय येते? तर आय. मग आपला उत्तर काय राहणार मित्रांनो? हा आपला उत्तर राहणार. बघा, किती सोपी आहे ना? गोष्टी फार सोपी आहेत. फक्त आपल्याला काय करायचे आहे? आपण ज्या काही गोष्टी केल्या, ज्या काही गोष्टी शिकल्या, बस त्या फॉलो करत न्यायच्या. बस तसंच सोडवायचं आहे. नाही कोणती ट्रिक, नाही कोणतं काही. बरं मला सांगा, ट्रिक तर लावाल कोणती? हे ट्रिक आहे ना, की डायरेक्ट नंबर पाठांतर करा, कोणत्या अक्षरावर कोणतं येते आणि ते डायरेक्ट करत न्या. बरोबर आहे. आणि कसे पाठांतर करायचे ते तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. बघा, हा प्रश्न बघा आणि हा तुम्हाला करायचा आहे. आत्ता करा. आणि खालच्याचं मी उत्तर आज नाही तर उद्या सांगेन. हा तुम्हाला होमवर्क समजा मित्रांनो. बस. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. आशा करतो की तुम्हाला सर्व काही गोष्टी चांगल्याने समजल्या आणि कमी प्रश्न घेतलो, 10च प्रश्न घेतलो, पण फार म्हणजे चांगले कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर होण्यालायक आपण प्रश्न घेतलेले आहोत आज. तर बस आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा येताना उद्या तुम्हाला प्रश्न सोडवून आणायचा आहे.